नमस्कार. मी श्रीशैल श्रीमंत बबलेश्वर 35 रजनीश पार्क रेसिडेन्सी सोरेगाव SRP कॅम्पच्या जवळ माझं घर आहे आणि 2 वर्ष झालं माझं घर मी बांधलेलं आहे आणि घराचं माझं लाईट बिल महिन्याला 2 ते 2,500 रुपये येत होता. त्यामध्ये AC, माझं जे कूलर असेल किंवा माझं पाणी तापवायचं असेल, त्या ठिकाणी माझं 2,500 किंवा कधी कधी उन्हाळ्यामध्ये 3-4 हजार पण माझं लाईट बिल जात होता. पण दास सोलार चे इंजिनियर मला गाठ पडले आणि त्याने आमच्या घराचं इन्स्पेक्शन केलं आणि मला सांगितलं की शून्य तुमचं लाईट बिल येणार. मला तर विश्वास नाही बसला. पण मला त्यांचे जे इंजिनियर आहेत, त्यांचे जे साईट व्हिजिटर आहेत, त्यांनी सगळं बसून मला व्यवस्थित गणित समजावून सांगितलं की बाबा हे 2 लाखाचा खर्च आहे, 6 पॅनल बसतील आणि सरकारकडनं तुम्हाला पैसे मिळेल. असं सांगितल्यानंतर मला एकदम म्हणजे वेगळं वाटलं. असं कोण देणार आहे बाबा, फुकट कसं मिळेल आणि झिरो कसं होणार आहे. कारण मी लहानपणापासून ऐकत आलोय आणि लहानपणापासून बघत आलोय की झिरो कधी लाईट बिल झालेलंच नाही. पण हे आश्चर्यच वाटलं मला. त्यानंतर मी निर्णय घेतला की ठीक आहे, आपण बघूया. मग माझी फॉर्मॅलिटी पूर्ण केली, सगळे कागदपत्र घेतले आणि माझं लाईट बिल घेतला आणि घेतल्यानंतर लगेच त्यांनी त्यांचं काम सुरू झालं. आणि त्यांचं विशेष म्हणजे कामाचं GIचे त्यांनी हे वापरले आणि जे फॉल्टी होते सगळे त्यांनी बंद केले, जेणेकरून त्याच्यात पाणी जाऊ नये, असं पण त्यांचं काम होतं. आणि बाकीच्यांच्या जे काम आहे ते एकच किंवा दोनच ते अर्थिंगचे देतात. पण हे दास सोलारवाले ते 25 kgचा 3 अर्थिंग दिलेले आहेत. एक थोडंसं वेगळं त्यांचा मला अनुभव मिळाला, कारण माझ्या मित्राने सुद्धा केलेलं आहे. त्यांच्याकडे 1 किंवा 2च अर्थिंग केलेलं आहे. पण हे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून वीज जरी पडला तरी तुम्हाला काही धोका होणार नाही, त्यासाठी 3 अर्थिंग त्यांनी दिलेले आहेत. ते मला सगळ्यात चांगलं वाटलं आणि एका महिन्याचं लगेच मला सबसिडी पण मिळालं आणि 1,20,000 पर्यंत मला खर्च आला आणि किती 1,500 ते 1,400 मला हप्ता बसलेला आहे. म्हणजे 3,500चा माझा जो लाईट बिल होता तो 1,500 वर आलेला आहे. असं जर विचार केला तर 3 वर्षांमध्ये माझं 1,20,000 फेडून जातील आणि त्यानंतर येत्या 25 वर्षांमध्ये मला लाईट झिरो येईल. हे मला आता जी वस्तुस्थिती आहे ते मला मान्य झालेले आहे. जे मला विश्वास बसत नव्हतं, पण ह्या दास इंजिनिअरिंगमुळं माझ्यावरच मला विश्वास बसत नाहीये. आणि अक्षरशः इतकं म्हणजे माझं जे घराचं युनिट आहे ते सगळं वापरून, सगळे जे इलेक्ट्रिक वस्तू वापरून सुद्धा माझे जे लाईट युनिट्स आहेत ते बचत व्हायला लागलेले आहेत. माझे जे युनिट्स आहेत ते MSEB कडे रिझर्व्ह आहेत. मी कधी पण ते वापरू शकतो, पण ते गरजच भासणार नाही. 3 किलोवॅटचं सिस्टीम माझ्याकडे बसवलेलं आहे आणि माझं तर दिवसाला ह्या 3-4 महिन्यामध्ये अवरेज एका दिवसाला 17 युनिट माझे तयार झालेले आहेत. आणि प्रत्येक दिवशी मी हे खरंच सांगतात का खोटं सांगतात याचं ऑब्झर्व मॉनिटरिंग मी केलेलं आहे आणि खरंच ते सत्य आहे. आणि माझ्या 2 महिन्यामध्ये 1,015 युनिट माझे जनरेशन झालेलं आहे. त्यापैकी मी फक्त कन्झम्पशन केलेलं आहे 250 युनिट फक्त केलेलं आहे. म्हणजे 750 ते 750 युनिट माझे रिझर्व्ह आणि सेव्हिंग आहेत MSEB कडे. यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे, कारण वीज कधीही बचत केली जाऊ शकत नाही. हे बचत केली जाऊ शकते हे मला हे स्वप्नात सुद्धा माहित नव्हतं, पण ते वस्तुस्थितीमध्ये आलं आणि माझा विश्वास त्याच्यावर बसलेला आहे. मी तमाम भारतातील नागरिकांना मी एक विनंती करतो, एक मोठी संधी आपल्याला PM सोलार योजनेतून मिळालेलं आहे. त्या संधीचं सोनं सर्व नागरिकांनी करावं अशी माझी इच्छा आहे. आणि दास सोलारच का निवडायचं ह्याच्या मागे कारण एक आहे की त्यांच्याकडे एक चांगली टीम आहे, त्यांचे साईट व्हिजिट होतात, त्यांचे प्रत्येक कामासाठी प्रत्येक माणूस वेगळा नेमलेला आहे आणि त्याचं मॉनिटरिंग वेगळं केलेलं आहे. आणि त्यांची कामाची पद्धत म्हणजे त्यांनी प्रत्येक कस्टमरसाठी एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि प्रत्येकाला काम ते नेमून दिलेलं आहे आणि तो प्रत्येक जो काम करणारा माणूस आहे त्या ग्रुपमध्ये असणार आहे. तुम्ही जर एक मुद्दा त्या ग्रुपमध्ये टाकलेत, माझं हे राहिलं ते राहिलं, लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते फॉलोअप घेऊन लवकर काम पूर्णत्वाचं नेण्याकडे त्यांचा कल असतो. आणि लवकरात लवकर कस्टमरचं काम झालं पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांना सबसिडी मिळाली पाहिजे, ही त्या संस्थापकांची, दास सोलार एजन्सीच्या लोकांची एक तळमळ आहे. आणि ते खरंच हे एक क्रांती या पुढील काळामध्ये होणार आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यामुळे सर्वांनी एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी सोलार बसवून घ्यावं. आणि गो ग्रीन जो आहे म्हणजे नवीन वीज निर्मितीसाठी आणि कोळसा वगैरे वापरले जातात, हे वापरले ते एक निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाच्या वाचवण्यासाठी जर सूर्यापासून जर आपण वीज घेतलो तर एक चांगले प्रयत्न आणि चांगली क्रांतिकारक निर्णय हे राहील असं मला वाटतं. सर्वांना अजून एकदा मी विनंती करतो की ते सर्वांनी सोलार बसवून घ्यावं. ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही, उलट आपला फायदाच आहे.
कारण महिन्याला आपण एकदम पैसे देतो म्हणून जास्त वाटतंय, पण ते महिन्याच्या हिशोबाने येत्या 25 वर्षाचा जर हिशोब तुम्ही टाकलात तर तुम्हाला 3-4 वर्ष तुमचे पैसे फिटून जातील आणि येत्या 23 वर्ष तुम्ही फुकट सूर्याला कामाला लावून तुम्ही आपलं बचत तुम्ही करू शकता. एवढा माझा विश्वास त्यांच्यावर बसलेला आहे. सर्वांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी सर्वांनी सोलर बसवावा आणि आपला फायदा करून घ्यावा.